नमस्कार मैत्रिणींनो, मी अंगणवाडी सेविका जया खाडे अंगणवाडी जिनियस या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पोषण ट्रॅकरमध्ये नवीन अपडेट 20.9 यानुसार काय बदल झालेले आहेत ते आज आपण बघणार आहोत। तत्पूर्वी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये 20.8 या व्हर्जननुसार काही फार मोठा बदल झालेला नव्हता, परंतु एक छोटासा बदल THRमध्ये झालेला, तो सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, हे बघा, या पेजला मी ओपन करून घेतलेले आहे आणि इथे ओपन केल्याच्यानंतर आपण आता याला THRमध्ये जाऊन बघणार आहोत की यात काय बदल झालेला आहे तो। हे बघा, THRमध्ये गेल्याच्यानंतर इकडे बघा, डेज इथे दिवस 7 आलेले आहेत आणि पॉकेट्स 0। तर इथे 7, 15 आणि 25 असा आकडा आपल्याला दिसणार आहेत। तर आपण याच्या अगोदर 20.8 या अपडेटच्या अगोदर आपण 25 या आकड्यासाठी आपल्याला स्क्रोल करावं लागत होतं आणि स्क्रोल केल्याच्यानंतर 25 हा आकडा आपल्याला येत होता, परंतु आता इथे स्क्रोल करायची गरज नाही। ते 7, 15 आणि 25 हा आकडा लगेच आपल्यासमोर क्लिक केलं, दिवस याला क्लिक केलं की लगेच हा आकडा आपल्यासमोर येतो आणि यातून आपल्याला 25 याला क्लिक करून 25 दिवस भरून घ्यायचे आहे। हे बघा, तशाच प्रकारे इकडे पॉकेट संख्यामध्ये 0, 1, 2, 3, 4 तर संख्या नाही, पॉकेटचा प्रकार तिथे आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर पॉकेटचा प्रकार किती, कुठे 4 असतील तर त्यांनी 4 टाकून घ्यायचा आहे, किंवा 3 असेल तर 3 टाकून घ्यायचा आहे। माझ्याकडे पॉकेट प्रकार 3 प्रकारात आलेले आहे, त्यामुळे इथे मी 3 हा प्रकार टाकून घेणार आहे। हे बघा, 25 आणि 3 अशा प्रकारे THR भरून घ्यायचा आहे। काय अवघड नव्हतं। 20.8 नुसार छोटासा बदल असल्यामुळे मी याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ केलेला नव्हता, कारण फार काही मोठा यात बदल नव्हता। आता आपण 20.9 या नवीन व्हर्जननुसार काय बदल झालेले आहेत, यामध्ये 6 बदल आलेले आहेत, ते आज आपण इथे बघणार आहोत। क्रमांक 1चा बदल बघा, लोकेशन पॉप ॲप इशू फिक्स। क्रमांक 2चा बघा, हाईट चेक फ्रॉम प्रिव्हियस डाटा रिमूव्ह फॉर दिस मंथ। आता बघा, क्रमांक 2चा, जे आपण उंची टाकून घेत असतो, बालकांचं वजन उंची ज्या वेळेस आपण भरतो आणि त्यावेळेस काही उंच्या चुकीच्या भरल्या गेल्या असतील, व्यवस्थित वजन उंची घेऊन आपण ती उंची जर व्यवस्थित भरलेली नसेल, तर या अपडेटनुसार हा एक बदल इथे झालेला आहे की ती उंची आता आपण जास्त प्रमाणात असेल तर ती कमी प्रमाणात टाकून घेऊ शकतो। आणि ती किती दिवस घेऊ शकतो, फक्त 20.9 या व्हर्जननुसारच आपण ती उंची भरून घेणार आहोत, कारण जून महिन्यासाठीच त्यांनी ही सुविधा उपलब्ध केलेली आहे। परत जुलैमध्ये नवीन अपडेट येऊ शकतं आणि हा नियम बदलू शकतो म्हणजेच बदलणारच आहे। त्यांनी असं सांगितलेलंच आहे की ज्या उंच्या जास्त प्रमाणात भरल्या गेलेल्या असतील त्या उंच्या जून महिन्यामध्येच कमी करून व्यवस्थितरित्या त्या उंच्या भरण्यात याव्या। कोणत्या उंच्या, तर ज्यांच्याकडून चुकून जास्त उंची भरली गेली असेल, फक्त त्याच बालकांच्या उंच्या, आणि ज्यांनी व्यवस्थित भरलेल्या असतील त्यांना काही बदलण्याची गरज नाही। परंतु पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जुलैमध्ये परत अपडेट येणार आणि परत बदल होणार आणि त्या उंच्या आपल्याला जी उंची भरली त्याच्यापेक्षा कमी उंची इथे आपल्याला भरता येणार नाही। अशा प्रकारे समोरचा बघा, क्रमांक 3चा काय बदल झालेला आहे, बँक डिटेल्स ऑफ AWW अँड AWH रिमूव्ह। बघा, आपण माय प्रोफाईलमध्ये जी माहिती भरत होतो, आधार अपडेट, आणि त्याच्या खाली बँकेची माहिती होती, बँकेचा अकाउंट नंबर असेल किंवा बँक कोणती आहे, काय आहे, ती माहिती आपल्याला इथे सुरुवातीला ती माहिती आपल्याला दिसायची खाली भरायला, कदाचित कोणी भरलीसुद्धा असेल ती माहिती आहे। परंतु आता ती माहिती पोषण ट्रॅकरच्या या 20.9च्या व्हर्जननुसार ती माहिती वगळण्यात आलेली आहे, म्हणजे ती माहिती डिलीट करण्यात आलेली आहे, ती माहिती तिथे काढून टाकलेली आहे। क्रमांक 4चा बदल बघा, EKYC व्हेरिफिकेशन फॉर AWW अँड AWH
इंट्रोड्यूस हे बघा क्रमांक 4चा जिथे बँक डिटेल डिलीट करण्यात आलेले आहे तिथेच KYC व्हेरिफिकेशनसाठी तिथे आलेलं आहे, परंतु ती माहिती मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओच्या माध्यमातून एक व्हिडिओ त्या संदर्भात नक्कीच घेऊन येईल. तर बघा क्रमांक 5 मायनॉर बग फिक्स आणि क्रमांक 6 बघा ॲप ऑप्टिमायझेशन. हे 6 नवीन बदल येथे झालेले आहेत 20.9 या व्हर्जननुसार. आणि ही माहिती परत नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मी या बदलानुसार तुम्हाला व्हिडिओ घेऊन येणार आहेत. तर मैत्रिणींनो तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ बघत राहा आणि आवडल्यास नक्की शेअर करत राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.